चंद्रपुर शहर में चल रही भीषण पानी की किल्लत को लेकर शिंदे शिवसेना ने महानगर पालिका पर मोर्चा निकालकर जोरदार आंदोलन किया। इस दौरान किस प्रकार आंदोलनकर्ताओं ने अपना रोष व्यक्त किया, देखते हैं इस खबर में। चंद्रपुर शहर में चल रही पानी की किल्लत के प्रश्न से शिंदे शिवसेना ने आज महानगर पालिका पर मोर्चा निकालते हुए जोरदार आंदोलन किया। हाथ में खाली बोतल और मटके लेकर कार्यकर्ताओं ने महापालिका के विरोध में घोषणाबाजी की। शहर के अनेक भागों में नागरिकों को पीने के पानी के लिए भटकना पड़ रहा है। नियमित रूप से पानी आपूर्ति न होने का आरोप आंदोलकों ने किया है। इस संदर्भ में महानगर पालिका प्रशासन और संबंधित अधिकारियों को बार बार निवेदन और शिकायत देकर भी अनदेखी करने का आरोप भी शिंदे सेना के पदाधिकारियों ने किया। विशेष यानी महानगर पालिका की सत्ता में शिंदे शिवसेना शामिल होकर भी रास्ते पर उतरकर आंदोलन करने की नौबत आने से राजकीय खेमे में चर्चा होने लगी है। पानी की किल्लत का सवाल हल करे, अन्यथा और भी तीव्र आंदोलन छेड़ने का इशारा आंदोलकों ने दिया। तो आइए सुनते अपनी तीव्र प्रतिक्रिया देते हुए इस समय शिवसेना नेता गोमती पाचभाई ने क्या कहा। चंद्रपूर शहरामध्ये गेल्या कित्येक महिन्यापासून पाण्याची प्रचंड टंचाई सुरू आहे। शिवसेनेतर्फे आम्ही महानगरपालिका आयुक्तांना वारंवार निवेदने देऊन ज्या भागात टंचाई सुरू आहे त्या भागातील महिलांची, पुरुषांच्या नावांची यादी सुद्धा देऊन त्यांचे मोबाईल क्रमांक सुद्धा देऊन यांनी एकही दिवस टँकर पोहोचवलेला नाही। त्यानंतर आम्ही उपायुक्तांना येऊन भेटलो। उपायुक्तांनी आम्हाला अनेक वेळा याद्या मागितल्या, आमच्या शिष्टमंडळांनी अनेक वेळा याद्या नेऊन दिल्या। त्यानंतर त्यांना फोनवरून सुद्धा अनेकदा सांगितले, मात्र मी स्वतः आली की ते हो म्हणतात। मग आमचं शिष्टमंडळ आलं की या टेबलावरून त्या टेबलावर फिरवतात। गेला महिनाभर झालं हेच सातत्याने सुरू आहे। म्हणून मग आमच्या महिला संतप्त झाल्या आणि म्हणाल्या की ताई, याचा आपल्याला परमनंट तोडगा काहीतरी काढावा लागेल आणि तो तोडगा फक्त एक आंदोलन केल्याने होऊ शकणार नाही, त्याचा वर्षभर पाठपुरावा करणं आवश्यक आहे। कारण आता पावसाळ्याची जस्ट सुरुवात होत आहे आणि पाऊस पडला की महिनाभरात पाण्याची पातळी वाढेल, पुन्हा महानगरपालिकेला पाण्याच्या प्रश्नाचा विसर पडेल। तो विसर पडू नये म्हणून आम्ही वर्षभराकरिता शिवसेनेतर्फे एक शिष्टमंडळ नियुक्त केलेलं आहे। ते शिष्टमंडळ दर 8 दिवसांनी महानगरपालिकेमध्ये येऊन याचा पाठपुरावा करणार आहे आणि पुढच्या वर्षीचा उन्हाळा सुरू व्हायच्या आधीच या टंचाईचं जास्तीत जास्त प्रमाणात सोल्युशन निघालेलं पाहिजे, याकरिता आम्ही पाठपुरावा करणार आहोत। जय भवानी। वहीं शैलेश केळझरकर ने भी इस संदर्भ में अपनी प्रतिक्रिया दी। करण्याचा हा विषय आहे की आम्ही आयुक्तांना 2-3दा येऊन शिष्टमंडळ जो आमच्या शिवसेनेचा आहे त्यांनी निवेदन दिल्यानंतर पण त्या आयुक्त साहेबांना काही समजत नाही आहे। ते फक्त नावाचे IAS आहे का काय आहे याच्याबद्दल काही कल्पना नाही। कारण की हा जो प्रश्न आहे जनसामान्य माणसाचा आहे। एखादी माहिती आहे का, स्वयंपाक बनवण्यासाठी पाण्याची ज्या पद्धतीने आवश्यकता असते, पोट भरण्यासाठी, ताण भागवण्यासाठी पाण्याची जितकी आवश्यकता असते आणि आज आम्ही सत्तेत आहोत, आम्ही आमचं समर्थन आहे महानगरपालिकेला, पण सत्तेत यासाठी का शिंदे साहेबांनी एक सांगितलं आहे, जिथं सत्तेत असल्यानंतरही जर आपले मूलभूत जनसामान्य माणसाच्या गरजा जर आपण प्रश्न मार्गी लावू शकत नसेल तर लाट मारून पाणी काढा असं आम्हाला शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे। आणि शेवटी आम्ही शिवसेना स्टाईलने जे करायचं आहे ते करू आणि प्रशासनाला या महापौर जे काही सत्ता असेल आमची तर त्याच्यामध्ये आम्ही त्यांना धारेवर धरू। साथ ही शिवसेना जिला प्रमुख युवराज धानोरकर ने भी इस समय क्या कहा, आइए सुनते हैं। आमची सत्ता जरी असली पण महानगरपालिकेला आम्ही निवेदन यापूर्वी दिलेलं आहे आणि निवेदन दिल्यानंतरही सोल्युशन निघत नाहीये। पाणी त्यांचं एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की नागरिकांना पाणी मिळत नाही, 2 वेळचं पाणी सुद्धा मिळून राहिलं नाही। आम्ही निवेदन देताना टँकरचा पुरवठा करावा असं महानगरपालिकेला सांगितलं होतं, आयुक्तांना सांगितलं होतं आणि तशी लिस्ट सुद्धा दिली होती की कोणत्या एरियामध्ये आपल्याला टँकरची खूप आवश्यकता आहे, तरी सुद्धा त्यांनी कोणताही तिथे मदत केलेली नाही। त्यामुळे आज आम्हाला हे आंदोलन करावं लागलं आणि हे आंदोलन जरी आम्ही सत्तेमध्ये असलं तरी हे जनसामान्यांसाठी आंदोलन आहे। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रुयारकर की रिपोर्ट।